नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही जातोय कुठे जातोय? घोगरा महादेव. हो. सो आम्ही विथ फॅमिली आज घोगरा महादेव जातोय आणि आम्ही प्लॅन केला आहे की तिथे जाऊन आम्ही आंघोळी करू, कारण अधिक मास सुरू आहे. सो भेटूया घोगरा महादेव. आम्ही आता पोचलो आहे घोगरा महादेवला. तुम्ही बघू शकता आता इथे सगळं सामान खरेदी करणं सुरू आहे. तर ही प्लेस नागपूरवरून आय थिंक किती किलोमीटर्स आहे? 45 किलोमीटर. 45 किलोमीटर्स आहे. तर आम्हाला आमच्या घरापासून 1 तासच्या आसपास वेळ लागला आहे पोचायला. इथे ऊन खूप जास्त आहे. खूप जास्त. आम्ही ठरवलं होतं 6ला जाण्याचं, बट मॅडमची तयारी नाही झाल्यामुळे आता थोडंसं लेट झालं आहे. चल, माझी तयारी झाली होती ॲक्च्युली. माहिती आहे का, आम्ही आधी असं डिसाईड केलं होतं की आम्ही बिना आंघोळीचं जाऊ, कारण इथे येऊन आंघोळीचा प्लॅन होता. पण मग यांनी मला टाईमवर सांगितलं की आता आंघोळ करायची आहे, त्याच्यामुळे आम्हाला मग लेट झालं. तुम्ही पाहू शकता इथे मस्त आंघोळ सुरू आहे लोकांची. इथे हे लहान मुलांचं खेळण्याचं आहे का? आपल्या घरच्यांना दाखव ना. आमची सगळी फॅमिली सोबत आम्ही आलेलो आहोत. आणि इथे पापड तळणं सुरू आहे. कशाचे पापड आहेत ताई? तांदळाचे आहे का? टेस्टी. तर कुठे डिसाईड झालं आहे आपलं आंघोळ करण्याचं? इथे जवळच आंघोळ करायची आता. तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी आहे. सो आम्ही आता बघतोय की कुठे आंघोळ करायची आहे. तर आम्ही आता लोकेशन चेंज करतोय, कारण तिथे आंघोळीसाठी जागा नव्हती है ना ताई. आता आपण इकडे जायचं आहे का आपल्याला? इकडे आता आम्ही इकडे जाणार. आम्ही सगळं आमचे कपडे, चप्पल सगळं घेऊन आता वापस शिफ्ट होतोय दुसरीकडे. तुम्ही बघू शकता अमित किती फास्ट जातोय. त्याला खूप घाई झालेली आहे आंघोळीची. फायनली आता आमचं लोकेशन तुम्ही पाहू शकता, घोगरा महादेव. इथे खूप सारे इथे ऑलमोस्ट 1000+ लोक आंघोळ करतायत. तुम्ही पाहू शकता खूप छान असं लोकेशन आहे आणि पाणी पण असं वाहत आहे. असं थांबलेलं पाणी नाही आहे, त्यामुळे सगळे लोक खूप एन्जॉय करत आहे. मला एकटीला सोडून एकटा ब्लॉग काढतोय. इन्फॉर्मेशन देत आहो मी. हे म्हातारे लोक इथे पाण्यात एन्जॉय करत आहे. तुम्ही पाहू शकता हात पकडून हम साथ साथ है. यार पकडून ऊन आली. सावली होती. ते लोक पाहणं हम साथ साथ है ची भूमिका निभावत आहे. मला वाटतं त्या तिघी बहिणी बहिणी आहे. आमच्या घरचे लोक इथे वाट पाहत आहे. आता आम्ही पाण्यात जाऊन आंघोळ करणार. हा इथे ईशान पाय धुण्याचा प्रयत्न करत आहे. 2 शब्द ईशान 2 शब्द बोलणार तुम्हाला. इथे खूप छान वाटत आहे ब्लॉग मध्ये येऊन इन्फ्लुएन्सर्सच्या. मावशी सोबत बोलून जा थोडस. घोगरा महादेवला आला आम्ही आंघोळीसाठी. आणि आज मावशी आता इथे पाण्यात स्विमिंग करणार आहे. नाही, आणि आता पहिले आपण पूजा करणार आहे. हे 2 शब्द बोलणार माझी बहीण. पाण्यात आता कुदायचा प्रयत्न करत आहे. काहीतरी 2 शब्द बोलणार आई. आम्ही घोगरा महादेवाला आंघोळ करायला आलेलो आहो. यांचं सुरू झालेलं आहे आता. बोलू दे ना बाबा. हे 2 शब्द बाबा बोलणार. मी आता तर घोगरा महादेवला जे आलो छान वाटते आणि पाणी पण सुंदर आहे, नदी पण छान आहे. मन देवाचं बस 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 2 शब्द झाले. सुरू झालेलं आहे आंघोळ करणं. खूप छान पाणी आहे, खूप छान आणि खूप मस्त वाटत आहे. एन्व्हायरमेंट पण चेंज झालं आहे. सावली आलेली आहे पुन्हा परत. स्टार्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अर्धे मेंबर यायचे आहे. ईशान ये. आराध्या पाहिजे होती. हो, आराध्या पाहिजे होती यार.
ते बघ आराध्याची बहीण. मला असं वाटतंय माईक काढून ठेवू का. इथे आमची पूजेची तयारी सुरू झाली. आता आम्ही सगळ्याजणी मिळून पाण्यात दिवा सोडणार आहे. तर तुम्ही समोर बघत राहा आमचा दिवा कशा प्रकारे सोडतो. इथे खूप जास्त हवा असल्यामुळे आम्हाला दिवा पाण्यात सोडायला खूप प्रॉब्लेम गेला, पण फायनली दिवा पेटला आणि आम्ही सगळ्यांनी पाण्यात सोडला. फायनली आतमध्ये जाण्याची तयारी सुरू झाली आहे पूजा करायला. ओटी भरून घेतलाय सगळ्यांच्या आणि आता आम्ही जातो आहे पाण्यात. लवकर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. इथे बसलेले आहे कार्यक्रम करायसाठी. खूप छान वेदर झालेला आहे. उन्हाळा असून सुद्धा असं वाटत नाही आहे की उन्हाळा आहे बा. आता ईशान आतमध्ये आलेला आहे, स्विमिंग करायचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही बघू शकता आताच आमची आंघोळी झाल्या, पण अमितने अजूनपर्यंत आंघोळीला सुरुवात नाही केली आहे. तर आमचा प्लॅन आहे त्याला पण ओलं करायचा, पण आता माईकमुळे तो थोडा वाचलेला आहे ना. तर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान मंदिर पण आहे महादेवाचं. ते गाणे सुरू आहे आणि खूप छान असं वेदर आहे. असं वाटत आहे की गोव्याला आलो. गोवा आपल्याला येताना मिनी गोवा. आता आम्ही त्याचं पण थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवू. इथे जवळच मिनी गोवा म्हणून लोकेशन आहे. तर जाताना आम्ही तिथे थोडा स्टे करणार, तिथचे पण तुम्हाला काही मोमेंट्स आम्ही दाखवणार. तुम्ही बघू शकता इथे हे मागे मंदिर आहे. याच्यानंतर आम्हाला इथे जायचं आहे पूजेसाठी. ईशानला आता ओलं करत आहे. ईशानला ओलं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही पाहू शकता ईशानची काही इच्छा नसताना पण ईशानला फेकल्या जात आहे. ईशान आता काही समजत नाही ईशानला की नक्की करायचं काय इथे. तुम्ही बघू शकता आता अमितला ओलं करणं सुरू. प्रयत्नात आहे पण तरीही त्याला ओलं करणं सुरू आहे. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव में पानी आ गया. फायनली आता आमची सर्वांची आंघोळ झालेली आहे आणि आम्ही दर्शनासाठी मंदिरात चाललोय. तर तुम्ही बघू शकता परत ऊन आलेली आहे आणि आमचे सर खूपच जास्त स्किन पॉझिटिव्ह आहे. सो यांचं स्किन केअर खराब नाही झालं पाहिजे म्हणून छत्री घेऊन जातोय आम्ही. इथे खूपच जास्त अडथळ्यांचा रोड आहे. आता थोडे सावली आलेली आहे इथे, त्यामुळे थोडं ठीक वाटतंय. पण मला असं वाटतं की आज देव खरंच आपल्या सोबत आहे. जेव्हा आम्ही आंघोळीला चाललेलो ना तेव्हा त्याच टाइम पिरियडला बरोबर सावली आली. ए मला तर दे यार, मला ऊन लागत आहे. घेऊन घेतोच घेऊन आता मी छत्री घेतलेली आहे आणि अमित उन्हात येतोय. मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता इथे पूजा सुरू आहे सर्वांची आणि खूप छान लोकेशन आहे मंदिराचं. इकडे खाली लोक आंघोळ करत आहे.
तीन मंदिर कव्हर केले आहे, हे लास्ट आहे. सो बघूया चला. तर तुम्ही बघू शकता आता आमची पूजा सुरू आहे. हे मंदिर बाळकृष्णाजी महाजन, खूप स्वर्गीय जास्त बाळकृष्णाजी टॉपवर आहे, महाजन त्याच्यामुळे इथे खूप जास्त हवा आहे. तुरक महाजन तुरक. आम्ही त्याला देणगी देतोय आजोबा. आमच्या आजोबांच्या नावाने. स्वर्गीय बाळकृष्णाजी तुरक यांच्या स्मृती प्रित्यर्थ गोगरा महादेव मंदिराच्या कामाकरिता त्यांच्या नातवाकडनं 100 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. इथे देणगी दिली आहे आमच्या आजोबांच्या नावाने. सो बघूया पुढची जर्नी. आताच आमची पूजा आटोपलेली आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप जास्त सुंदर आहे. इथे शिवाची पिंड आहे आणि इथे काही ऋषीमुनींची मूर्ती ठेवलेली आहे. सो आता बस आम्ही इथनं निघतोय. खूप मज्जा आली, खूप फन केला सगळ्यांनी. आणि आता जाताना आम्ही तुम्हाला मिनी गोवा दाखवणार. हो, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. दर्शन झाल्यावर आम्ही एका ठिकाणी थांबलो खाण्यासाठी. तर इथे तळलेले फिंगर आणि तांदळाचे पापड आम्ही खाल्ले. सो ते पण खूप टेस्टी होते. इथून पुढे थोडं समोर गेल्यावर आम्हाला झुणका भाकर आणि त्याचबरोबर आम्ही भेळसुद्धा ट्राय केली. इथे जवळ एक काकू होत्या, त्यांच्याकडून आम्ही गोड असे लाडू घेतले. मुरमुर. बापरे, 42 डिग्रीज. गाईज, तुम्हाला माहिती आहे मोबाईलवर अलर्ट्स येत आहे नागपूरसाठी की खूप जास्त टेम्परेचर आहे म्हणून. आणि आता आम्हाला लिटरली फील होत आहे टेम्परेचर. फील होत आहे पण काही ऑप्शन नाही आहे, कारण की आम्ही आलो तेव्हा सकाळ होती. आता खूप जास्त ऊन झालेली आहे. भाकर खाऊन इतका वेळ झालाय. एक भाकर खाऊ म्हटलं आणि 10 भाकर खाल्ल्या आहे. 10? फॅमिली मिळून. हो, आम्ही सगळे मिळून तर 10 आता खाल्ले. आता मी फायनली चाललो आहे वर. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आमची फॅमिली पण मागे हळूहळू. फॅमिलीच्या पैकी फक्त ईशान एकटाच आलेला आहे. तोही थांबलाय दुकानात काहीतरी घ्यायला. चला, फायनली आम्ही इथून निघालो आहे. तर तिथे आहे ते मिनी गोवा जे काही आहे. आपण इकडून आलो. अशा प्रकारे आमचा दिवस खूप सुंदर गेला आणि इथेच आमची जर्नी एंड होते आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.